ट्वेल्थ मॅन नाही आपल्याला नाव नाही माहिती. ट्वेल्थ मॅन शिवाय आपल्याला नाव नाही समजलं. ट्वेल्थ मॅन कंपल्सरी बोलून थांबव थांबव थांबव. 12th मॅन कंपल्सरी आहे. पुणे 11 संघाचा मात्र 12th मॅन इथे नाही आहे, याची नोंद घ्यायची आहे. नाव काय पण देता येईल. सीरीजसाठी कदाचित आपण पाहिलं तर 12वा खेळाडू जेणेकरून नावं सांगायची आहेत, जेणेकरून आपण पाहिलं तर नावं मला माहिती नाही आहेत. यावेळेस इथे आपण पाहतोय आक्रमक फटका, परंतु मिस्टामिक झालंय. क्षेत्ररक्षक येत आहे, जजमेंट फार चांगलं आहे. फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का लागत असताना यावेळेस पुणे 11 संघाला. पहिला बॉल सिंगल होता ना सर. हॅलो. अरुण बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये जगदीश आणि आता सिद्धेशला तुम्ही पाहू शकाल. पहिलं सत्र आहे, 5 षटकांची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना तुमच्या भेटीला येतोय. कदाचित आज 12 संघांमधून एखादा संघाचा खेळ नाविन्यपूर्ण राहील, तो संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायचं आहे. दिवस रात्र ही मॅच चालणार आहे आणि दिवस रात्रीचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. धावत संघ फलकावरती अद्यापपर्यंत नाही आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीनला आपण पाहिलंय, चांगलं षटक आहे. यावेळेस ऑन साईडला फटका प्रतिम पाहायला मिळते. खूप मोठी गॅप आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू गॅदर करतात, फिल्डिंग केली जाते आणि 2 धावा, अगदी 2 धावा एकवटल्या जातात भन्नाट वेगाने. आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला फलंदाज जगदीशला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला सिद्धेश. 2 धावा एकवटल्या जातात, एक बाद 2 अशी धावत संख्या फलकावरती आहे. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 हे पर्व तुम्ही पाहतात. 28वा आणि सेकंड राऊंडला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या फेरीतील पहिले मॅच तुम्ही पाहतायत. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि यावेळेस फटका प्रतिम पाहायला मिळेल का, परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, थोडीशी सीमारेषा मात्र दूर आपल्याला पाहायला मिळते, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेत असताना फलंदाज होईल बाद. जेल बादच्या रूपाने आपण पाहिला तर दुसरा धक्का लागतोय. फलंदाजी करत असताना पुणे 11 संघाला फलंदाज बाद. जगदीश बाद झालेत. पहिला आपण पाहिलं तर अरुण बाद झाला, त्यानंतर जगदीशला परतावा लागला. 2 या धावसंख्येवरती 2 धक्के लागलेत. गोलंदाज नितीनचा विचार केला तर भरपूर चांगला स्पेल पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते, कारण शहापूर तालुका ओपन विभाग आपण पाहतो आणि यामध्ये आजच्या दिवसामध्ये 12 संघ, अगदी आपण पाहिलं तर 12 संघांमधून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या परिसरातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. कदाचित 11 गावातून 11 परिसरातून 11 विभागातून खेळाडू उचलले गेलेत आणि हा ओपन लॉट तुम्ही पाहताय 12 संघाचा. सेकंड राऊंडला मात्र सुरुवात झाली आहे. 6 संघांना अपयश आलं, 6 संघ पुढे सरकलेत द्वितीय फेरीमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, जजमेंट थोडंसं चुकलं आणि कदाचित त्याचा फायदा पुरेपूर होत असताना फलंदाज सिद्धेशला आपण पाहिलं आणि यावेळेस येत आहेत 4 धावा. 4 धावा धावफलकावरती आणि या 4 धाब्याने संघाचा धावफलक अगदी पुढे सरकते. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकाल. अत्यंत चांगलं क्रिकेट आणि शांतता क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटकेबाजी हे देखील आपण पाहिली या क्रीडांगणावरती आणि हे करत असताना आता मात्र सिद्धेशच्या बाडमधून चौकार आलाय. 6 धावा. शेवटचा बॉल अलॉंग द कार्पेट, फटका चांगला पाहायला मिळतो शॉर्ट स्क्वेअर लेगला. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, परंतु चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना दाबत संकर फलकावरती फक्त आणि फक्त 2 बाद 6 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झालंय आणि आता कदाचित दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात होईल. 5 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड पॉवर प्ले पाहायला मिळेल. उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र समांतर आपल्याला नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं कोणाच्या खांद्यावरती असेल
गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर राजे बॉईज या संघाकडून गोलंदाज मयूर तयार दुसऱ्या षटकासाठी. सहा धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते अगदी कासवाच्या गतीने ठुणे 11 संघाची. राजे बॉईज संघाने मात्र नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भगवमय वातावरण आपण पाहतोय क्रीडांगणाच्या सभोवताली आणि भगवमय वातावरणात चालू असलेली ही जबरदस्त मॅच विद्यमान सामना आपण पाहतोय. दोन संघांमध्ये चालू असलेला हा घमासान युद्ध. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती मयूर. पहिलाच बॉल यावेळी सापटी देण्याचा प्रयत्न. फ्लाय स्ट्रोक चेंडू सरळ चालला डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बन क्वालिटीचा हा येतोय ब्रँडेड षटकार. समीरला आपण पाहतोय आक्रमक पवित्रा स्वागत केलंय कदाचित गोलंदाज मयूरचं आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत करत असताना धावा मिळत आहे 6. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या परंतु आता आक्रमक पवित्रा घेतलाय. इथून धावा बनवाव्या लागतील ठुणे 11 संघाला. आपण सुरुवातीला पाहिलं ना तर चांगली मॅच पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं. ठुणे 11 संघ ज्याने बेताल स्वामी या संघाला परास्त केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर हरिओम शहापूर संघाला ज्याने बीट केलंय तो राजे बॉईज. म्हणजे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यावेळेस आपण पाहतो मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक येत आहेत पुढे सरसावलेत. झेल टिपला जाईल एक चांगला झेल आणि संपुष्टात येईल फलंदाज समीरचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण करत असताना षटकाराला दिलेलं क्विक रिप्लाय गोलंदाज मयूर. स्ट्राईक एंडला फलंदाज सिद्धेशला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज मयूर तयार बॉलिंग ट्रॅकवरती राईट अबाउट द विकेटने हा बॉल आपण पाहतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक इथे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कदाचित धोक्याची घंटा या ठिकाणी होती खेळाडूंसाठी परंतु अगदी आपण पाहिलं तर नॉस्ट्राईकला जो खेळाडू आहे स्वतःचा मात्र आपण तोल सावरत असताना त्याला आपण पाहिलं. अगदी स्वतःचा बचाव करत असताना सुरक्षा आत्मक पद्धतीने स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग केली जाते. अक्षय येतात मैदानाच्या मध्ये अक्षय हर्षल येत आहेत. धावा फलकावरती अद्यापपर्यंत 13 धावा. एक षटकार आला त्यानंतर मात्र केलेला एक कमबॅक आपण पाहतोय. धावा फलकावरती अद्यापपर्यंत 13 धावा आहेत. त्यानंतर आपण पाहिला षटकार आल्यानंतर फलंदाज बाद झाला. तिथे समीरला झेलबादच्या रूपाने परतावं लागलं. त्यानंतर डॉट चेंडू आला आणि आता सिंगल जी सिंगल सिद्धेशने घेतली आहे. हर्षलला मात्र स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक एंडला आणलाय ठेवण्यात आला. यावेळेस चांगला फटका हर्षलच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ चालला यावेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क षटकार. 19 धावा फलकावरती या षटकाराच्या सहाय्याने. शेवटचा अंतिम बॉल मयूरवरती प्रहार केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि कदाचित उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय आणि इथे पंच सांगतात की आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे परंतु अगदी आपण पाहिलं तर लाईन थोडीशी यावेळेस पाहिली तर कदाचित डाव्या लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपण पाहिला आणि पंच हेच सांगत असताना की हा खेळाडू अगदी सेफ असेल. चला जास्त वेळ घ्यायचं नाही. ठुणे 11 वर्सेस राजे बॉईज संघ आपण पाहिला तर शेवटचा चेंडू डॉट आला आणि धावसंख्या अगदी स्थिर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावा.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा होत्या. या षटकामध्ये 2 षटकार आले, 13 धावा एकंदरीत खर्च केला गोलंदाज मयूरने, परंतु त्याचं देखील षटक भरपूर चांगलं राहिलं. ज्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा त्याने देखील प्रयत्न केला. 13 धावा खर्च केला, 19 धावा फलकावती आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालं, दुसरं षटक देखील कंप्लीट झालं, म्हणजे 2 पॉवर प्ले इथे संपन्न झालेत. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. जी क्षेत्ररक्षणाची पाबंदी होती ना ती मात्र आता इथे हटवली जाईल राजे बॉईज या संघाकडून. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्जत गोलंदाज पुढे एकदा नितीन संघाच्या वतीने तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक. 19 धावा फलकावती. स्ट्राईक इनला सिद्धेश, नॉन स्ट्राईक इनला हर्षल. सिद्धेशच्या बॅटमधून आपण धावा पाहिलेत, नॉन स्ट्राईक इनला हर्षलच्या बॅटमधून देखील आपण धावा पाहिलेत. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि यावेळेस टप्प्याचा बॉल हप्टाकर चेंडू होता. क्षेत्ररक्षक अगोदरच पुढे सरकलेत, कदाचित चुकी केली आहे आणि डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा बन बाउस ओव्हर दी रोप, हा इथे चौकार, रन्स मिळतात 4. सिद्धेशला पण पाहिलं स्ट्राईक इनला, ज्याच्या बॅटमधून चौकार आलेत. अगदी चेंडूला फील्ड करायचा होता, जर अगदी पाठीमागे असते तर कदाचित चेंडू एकटप्प्यावरती फील्ड करता आला असता, परंतु अगोदरच पुढे सरसावले आणि अंदाज घेता आला नाही या क्षेत्ररक्षकाला. यावेळेस पुन्हा अगदी कव्हरच्या दिशेने फटका अगदी हवेमध्ये होता, डीप वरून क्षेत्ररक्षक येतात. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग मिडून द विकेट, कॉल अत्यंत चांगला पाहायला मिळतोय. कदाचित चेंडू अगदी वेगाने कलेक्ट केला, परंतु वेगाने थ्रो देखील केला. त्याचं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतं की कदाचित 2 धाबा अगदी चेंडू थोडासा उशिरा पोचला आणि 2 धाबा घेण्यामध्ये यशस्वी ठरला फलंदाज सिद्धेश आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईकिंगला त्याचा प्रतिबिंब आपण पाहिलं तर हर्षलला पाहिलंय. धाव फलकामध्ये दुहेरी अंकाने पुढे सरकते. टीमची टोटल अद्यापपर्यंत 25 धावा फलकावती आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे गोलंदाज. यावेळेस नितीन बादशी आतली कडा आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना 4था फलंदाज आपण पाहतोय यावेळेस ठुणे संघाचा सिद्धेश. बॅक टू द पॅव्हिलियन. हे ओव्हर शेट आणि रन ओव्हर 25 धावा फलकावती आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी जयेश बाद झाला आणि कदाचित आम्ही सिद्धेश या नावाचा उल्लेख करत होतो, माफ करा, काही तुमचा 12th मान इथे नसल्या कारणाने कदाचित त्याला देखील नावं माहिती नाही आहेत. गोलंदाज नितीन यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला बॅटची कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु एक धाव तिथे मिळेल डी झोन मध्ये आणि एका धाबेच्या मदतीने 26 धावा फलकावती आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील. गोलंदाज नितीनचा विचार केला तर भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 6 धावा खर्च केल्या, जिथे 2 विकेट प्रस्थापित केल्या आणि या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 7 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि यावेळेस अजून एक फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक यावेळेस आपण पाहिला तर 5वा लागत असताना टीम ठुळे संघाला हर्षल बॅक टू द पॅव्हिलियन. एका पाठोपाठ आपण पाहिलं तर या षटकामध्ये अगदी धक्के पे धक्का तो उचल मैं आया असं समीकरण असताना आपण पाहिलं तर
फलंदाज जयेश बाद झाला आणि त्यानंतर हर्षलला देखील परतावा लागलाय. सचिन आणि गणेशची जोडी आता मात्र मैदानावरती आहे. दाखल झालाय गणेश 7व्या क्रमांकाचा फलंदाज. 26 धावा धावफलकावरती. ठुणे संघाचा विचार केला, ज्याने पहिल्या मॅचमध्ये विजयी सलामी दिली. वेताळ स्वामी या संघाला ज्याने बीट केलं, तो ठुणे संघ आता कदाचित या सामन्यामध्ये बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण की ज्या संघाने हरिओम शहापूर सारख्या बलाढ्य संघाला मात्र इथे चारी मुंड्या चीत केलाय, तो संघ आपण पाहिला तर राजे बॉईज. आणि अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नितीन सारखा एक महत्वाचा गोलंदाज, 2 षटकांचा स्पेल त्याच्या माध्यमातून नेहमी चांगलाच राहिलाय. आणि या मॅचमध्ये देखील अद्यापपर्यंत त्याने 2 षटकांमध्ये धाबा खर्च केला, त्या म्हणजे 13 धाबा. एकंदरीत 4 विकेट आणि प्रस्थापित केले. शेवटचा अंतिम बॉल कसा असेल? टीमची टोटल 26-26. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश असेल. शेवटचा अंतिम बॉल नितीनचा. बॉलिंग ट्रॅकवरती सच आहे. आणि यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला फटका, ऑन ड्राईव्ह. एकच धाव इथे मिळतं. दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी उशिरा येते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहिलं तर गणेश आणि त्याच्या साथीने सचिन या 2 धावा धावफलकावरती. तिसरं षटक कंप्लीट झालंय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये नितीनने 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्रस्थापित केल्या. त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी मयूरची, ज्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट प्रस्थापित केली. आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत नितीनने 2 विकेट प्रस्थापित केल्या. म्हणजे एकंदरीत 5 बाद 28 अशी धावा संख्या फलकावरती आहे ठुणे 11 संघाची 3 षटकाच्या अंती. चांगली स्पर्धा हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022. गतवर्षी देखील अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यावर्षी देखील काहीतरी वेगळं करण्याचं, काहीतरी सर्वोच्च करण्याचं काम हरिओम मित्रमंडळ शहापूर आणि आदरणीय विजयभाई भगत यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यातली ही स्पर्धा आपण पाहतो. आणि कदाचित 28वा पर्व, आणि 28व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर आज दिवस क्रमांक 7वा आणि त्यामध्ये चालू असलेली ही दुसरी फेरी. पहिली मॅच उशीर येणाऱ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. ठुणे 11 वर्सेस राजे बॉईज या 2 टीम मध्ये चालू असलेलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. 4थ्या षटकामध्ये हर्षवर्धन. यावेळेस ऑन साईडला अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. ॲक्युरेट फेकी आपण पाहिली तर भरपूर चांगला थ्रो येतोय. एकच धाव तिथे मिळते. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. जेव्हा जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा तेव्हा मात्र एकेरी दुहेरी धाब्यापेक्षा मात्र क्रीडांगणामध्ये जास्तीच्या धाबा मिळत नाही आहेत. परंतु जर कदाचित लेझी क्रिकेट असलं ना तर पुरेपूर फलंदाज मात्र त्याचा फायदा घेत आहेत. यावेळेस व्हेरिएशन भरपूर चांगलं आहे. गती थोडीशी कमी केली आहे. मिस्टानिक स्ट्रोक झालाय. जज करतायत खेळाडू आणि चांगला झेल टेपला जाईल. फलंदाज होईल बाद. झेल बादच्या रूपाने मात्र आपण पाहिलं तर गणेशला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. 6व्या क्रमांकाचा धक्का. फलंदाज बाद. सहा फलंदाज एकंदरीत बाद झालेत. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अद्यापपर्यंत 29 या धावसंख्येवरती. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय स्पर्धेची लाडकी शिल्पकार आणि आदरणीय विजयभाई भगत यांची शहापूर उपनगराध्यक्ष पदावरती निवड झाल्याबद्दल काही शुभेच्छा आहेत. शुभेच्छांचा वर्षाव माननीय रमेशजी परटोळे, काळूरामजी कडत, मधुकरजी परटोळे व गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे यांच्या वतीनं भाईंचं हार्दिक स्वागत आणि त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार, ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षा होतोय. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा. यावेळेस लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतो हर्षवर्धनचा.
कदाचित आपण पाहिलं तर ठोणे संघाला मात्र बाकफोडवरती ढकलून देण्याचं काम हे गोलंदाज करतायत. हरिओम शहापूर सारख्या संघाला देखील चारी मुंड्या चीत केलंय या संघाने आणि तो संघ आपण पाहिला तर कदाचित राजे बॉईज. चांगली लाईन अद्यापर्यंत. यावेळेस हर्षवर्धनचं कौतुक करावं तितकं कमी. एकच धाव खर्च केली, 5 चेंडूची फेकी केली, एक गडी देखील बाद केलाय. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. मग गोलंदाज नितीन असो, मयूर असो किंवा हर्षवर्धन, या तीनही गोलंदाजांचा विचार केला तर भरपूर कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिनला तुम्ही पाहिलंय, कारण सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट आलेत. सचिनची बॅट मात्र बोलत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर फुटवरचा वापर नाहीये, कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता परंतु तो अंगलट आल्यासारखा वाटतोय. शेवटचा अंतिम बॉल हर्षवर्धन. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साईडला बोलावलाय. क्षेत्ररक्षकेतर वेगाने झेलची संधी, फलंदाज होईल बाद. अफलातून झेल तिथे टिपलाय, दूरचं अंतर कापलाय, काय झेल टिपल्या. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज मात्र होईल बाद. गणेशला, सचिनला मात्र परतावा लागेल आणि हर्षवर्धनला मात्र मिळते सफलता. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करत असताना आपण पाहिला या 4थ्या षटकाचा 7वा गडी या ठिकाणी बाद झालाय. टीम 29 या धावसंख्येवरती ठुणे 11 संघाची ही धावसंख्या आपण पाहतोय 7 बाद 29. नरेशला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने आता जगन येत आहेत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. अंतिम षटक कशा प्रकारे फेकलं जाईल, या षटकामध्ये किती धावा येतील, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या. NP स्पोर्ट्स शहापूर आणि SM मुरबाड संघाची जेव्हा मॅच चालू होती, ज्यामध्ये विलासने षटक हाताळलं 26 धावांचं आणि भारतने देखील 25 धावांचं षटक हाताळलंय. म्हणजे स्लॉगरचं षटक हाणामारीचं का म्हटलं जात आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये पर्याय नसतो आणि पर्याय नसल्या कारणाने मात्र तिथे फलंदाजांना अंतिम षटकामध्ये अगदी अतिक्रमण करणं भागच पडतं. आणि यावेळेस ते करत असताना आपल्याला पाहायला मिळेल का या वेळेस ठुणे संघाचे नरेश आणि जगाने फलंदाज. शेवटच्या अंतिम षटकातील गोलंदाज स्वप्नील. शेवटचे अंतिम 6 बॉल, धावा फलकावरती फक्त आणि फक्त 29 धावा 29. फिरकीचं आक्रमण अगदी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल स्वप्नीलच्या माध्यमातून. पहिलाच बॉल यावेळेस कदाचित शरीरापासून थोडंसं दूर ठेवलंय. पंच हेमंत शेट्टी आम्हाला सांगत असताना की ॲसेट इज वाईड बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक पुढे सरकते 30 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायचे गोलंदाज स्वप्नील कशा प्रकारे कमबॅक करेल. हर्षवर्धनने अप्रतिम स्पेल हाताळला आणि नितीनची गोलंदाजी मात्र सर्वांना भुरळ घालणारी होती. यावेळेस लाईन चांगली, अप्रतिम बॉल, अगदी स्पर्श करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला परंतु एकही धाव तिथे मिळत नाहीये. पहिला चेंडू दिशेपासून भरकडले परंतु आता नियंत्रित केली जाते गोलंदाजी आणि यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू डॉट आलाय. धाव फलकावरती स्थिर, अगदी ट्रॅफिक मध्ये अडकलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ठुणे 11 संघाची. पुन्हा एकदा यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय, झेल त्या ठिकाणी होईल ड्रॉप आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण पाहिला तर एक धाव इथे कंप्लीट होते. एकच धाव मिळते. कदाचित झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिले अजित दांडकर होते आणि ज्या ठिकाणी त्याने झेल ड्रॉप केलाय एक धाव तिथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. चुका मैदानावरती कदाचित होणं अपेक्षित नसेल. चांगली सुरुवात म्हणता येईल राजे बॉईज संघाची या पूर्वार्धामध्ये. यावेळेस अजून एक चेंडू डॉट. फिरकीचं आक्रमण तुम्हाला सातत्याने अगदी डोकेदुखी ठरते आणि ते करत असताना गोलंदाज स्वप्नीलला मी पाहिलंय. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला चेंडू स्वेर आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल आली जिथे झेल घेण्याची संधी होती अजित दांडकरला आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली जाते. अक्षरशः मी तर म्हणेन फिरकीवरती नाचवलं जाते फलंदाजाला आणि सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येत आहे. स्विंग अँड मिस करत असताना फलंदाज स्ट्राईक एंडला नरेश आहेत. अगदी उंच पुरा खेळाडू, प्रचंड क्षमता त्याच्याकडे परंतु अगदी चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये आणि या बॉलची तो वाट पाहत होता.
ओर पिच बॉलला मात्र फेकून दिलाय सरळ वाइडिश लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार गेंद आई स्लॉट में उसे पार किया पार्किंग प्लॉट में 6 रन 37 धाबादा फलकावती या बॉलची मात्र वाट पाहिली कदाचित लाईन रीड करत होता सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले आणि षटकार येणं अपेक्षित होतं अगदी मी तर म्हणेन गोलंदाजाची लाईन ओळखली आणि शेवटचा हा अंतिम बॉल आपण पाहतोय आणि डी झोन मध्ये चेंडू लेग बायच्या रूपाने 1 धाव इथे मिळते एका धावेच्या मदतीने 38 धाबा धाव फलकावरती टॉस साठी आपण इन्व्हाइट करू नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल एका बाजूला शिवम गिरसे आणि नुकताच मागच्या झालेल्या मॅच मध्ये जो संघ विजयी झाला एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि शिवम गिरसे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत शिवम गिरसे वर्सेस एनपी स्पोर्ट्स शहापूर एकोणचाळीस धावांची गरज आहे मापक लक्ष ओलांडायचे ते म्हणजे राजे बॉईज या संघाला आणि 39 धावांचं लक्ष कशा प्रकारे चेस केला जाईल किंवा या धावा डिफेंड करण्यासाठी हा प्रतिस्पर्धी संघ ठुणे 11 ज्याने वेताल स्वामी संघाला देखील बीट केलंय असा ठुणे 11 संघ या उत्तरार्धामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल प्रतिस्पर्धी संघाला कशा प्रकारे थांबवलं जाईल हे महायुद्ध कशा प्रकारे पुढे जाईल या ऐकूया पुन्हा एकदा या द्वितीय सत्रामध्ये जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील वॉइस ऑफ शहापूर अत्यंत चांगला आवाज आपण पाहतोय अमरजी राऊत सर यांना धन्यवाद यापुढील होणारा सामना शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष एनपी स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचे शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष एनपी स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचे राजे बॉईज या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी झाला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन समोरच्या ठुणे संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलं ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी पाहिली राजे बॉईज संघाची लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन केवळ 38 धावांपर्यंत रोखण्यात यश आलं त्या समोरच्या ठुणे संघाला आणि 30 चेंडू 39 धावांचं आव्हान माफक आव्हान यावेळेला मैदानाच्या आत पाहायला मिळेल ते म्हणजेच राजे बॉईज या संघाच्या समोर परंतु आव्हान जरी माफक वाटत असलं तरी ज्या फेरीमध्ये आपण खेळतोय त्या फेरीमधला दबाव त्या फेरीमधलं दडपण निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष मैदानाच्या आत होताना घडून येताना आपल्याला दिसून येईल 30 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज असेल राजे बॉईज या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत दिसून येतील फलंदाज शिवाजी आणि फलंदाज सौरभ तर मात्र पुणे संघाकडनं सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत दिसून येईल समीर पहिल्या सामन्यामध्ये लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन सनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं ती लय काम राहिली जाईल का कारण 39 सारख्या माफक आव्हानाचा डिफेंड करायचा आहे तर रक्षण करायचं आहे
ते रक्षण सोपं नसेल निश्चितप्रमाणे, परंतु आव्हान कठीण असलं ना की मग खऱ्या अर्थानं संघर्ष करायला मजा येते. स्ट्राईकला आहे शिवाजी. 30 चेंडू, विजयासाठी 39 धावांची गरज. फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला चेंडू ऑफ शिक्षा, बाहेरची लाईन, बॅट्समॅनच्या रडार पासून दूर राहिलाय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा यावेळेला पुणे संघाकडनं होतोय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. आणि शिवाजीच्या रडारमध्ये चेंडू नाही, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. तितकेच उत्तम यष्टीरक्षण आपल्याला जयेश खापरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडून सांगता झाली आहे, सुरुवात झालेली आहे आणि विजयासाठी 29 चेंडू 39 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू, जोरदार प्रहार केला लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, गच्चा क्षेत्ररक्षण. यावेळेला ना चेंडू कठीण होता ना खेळपट्टीचा कोणता दोष होता, परंतु मनावरचं असलेलं दडपण आणि मनामध्ये विचारांचं उठलेलं वादळ काहूर क्षेत्ररक्षकाला चुकी करण्यास भाग पाडताय. दुसऱ्या चेंडूवर हा चौकार. 35 धावा अजूनही दूर असेल. आपल्याकडं गमवायला कमी असलं ना तर उरलेलं जे कमी आहे ते वाचवण्यासाठी प्राणपणानं लढता आलं पाहिजे. जे कमी उरलं ते उधळवण्यात काही अर्थ नाही. या षटकातला पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर समीर. वेळेला हा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. एक सुंदर चेंडू पाहायला मिळतो, आउटस्विंग पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा केला जातोय, नॅचरल स्विंग प्राप्त होतोय. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन जाते. विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न यावेळेला त्याही पेक्षा जास्त भर शरीर यष्टीपासून दूर ठेवण्यासाठी केला जातो आणि त्याचा परिपाक आपल्याला सेकंड डॉट बॉल या षटकामधला. 3 चेंडू 4 धावा झाल्यात. या षटकातला पुढचा चेंडू. हवेला पुन्हा वन्स अगेन चेंडू पडल्यानंतर बाहेर नेण्याचा प्रयास केला जातोय. त्याचबरोबर वारंवार ऑफसाईडच्या बाहेरच्या दिशेवर चेंडू ठेवून बॅट्समनला फटका खेळण्यामध्ये कठीणाई निर्माण होईल. एक वेगळ्या प्रकारचं काठिण्यता प्राप्त होईल. अशा प्रकारची ही गोलंदाजीला म्हणतात भेदकता. परंतु जर त्या चौकार जर गेला असता तर निश्चितपणानं केवळ 1 धाव यावेळेला धाव फलकावर लगावलेली पाहायला मिळाली असती राजेबॉई संघाच्या. तुर्तास तरी 4 चेंडू झालेत, बिनबाद 4 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला प्रहार केला जाईल. इनसाइड आउट, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. यशस्वी पाठलाग देखील होईल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान धावा निघतील धावून पूर्ण 2. या 2 धावांनी राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 6 धावा. अजूनही शेवटचा 1 चेंडू येणं या षटकातलं मात्र असेल बाकी. समीरकडनं गोलंदाजी मधली 3 धावा, 7 धावा झाल्या धावफलकावर. माफ करा. या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल. आता मात्र बॅट्समन सौरभ. शिवाजीच्या बॅटमधनं आतापर्यंत 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. सुंदर गोलंदाजी आहे. मोठे फटके खेळण्याची संधी नाही, परंतु धावा यावेळेला बॅट्समनला फॉलो केले गेले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पायचीची अपील झाली, परंतु पंच हेमंत शेट्टी यावेळेला तटस्थ पंचांची भूमिका निभावताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती बिनबाद 7 धावा. समीकरण आता बदललं जाईल. विजयासाठी राजे बॉईज या संघाला आवश्यक असतील 24 चेंडू आणि 32 धावा. 24 चेंडू 32 धावा म्हणजे 8ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागेल. ज्या पद्धतीनं समीरनं स्टार्ट करून दिले पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये फलंदाजाला कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. फलंदाजाला मनाजोगते फटके खेळण्यासाठीचा चेंडू मात्र त्यांना हाताळलेला नाहीये. अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी नव्यानं बॉलिंग मार्कवर येणारा गोलंदाज सचिन याला एक विशिष्ट प्रकारची शैली आणि त्या शैलीवर आरूढ होऊन आपलं षटक कंप्लीट करत असतो. समोरच्या फलंदाजांना विचारांच्या गर्तेमध्ये अडकवण्यासाठी खऱ्या अर्थानं माहीर मानला जातो. परंतु त्या सगळ्या गोष्टी ज्या इतिहासात घडलेल्या आहेत त्यांचा कित्ता इथं मात्र गिरवणं अत्यंत महत्वाचं ठरेल. कारण आपल्याकडे डिफेंड करायला आहेत केवळ आणि केवळ 39 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 32 धावा. या षटकातला पहिला चेंडू. सौरभ स्ट्राईकला ट्रॅकर बॉल. शिवाजीच्या बॅट मधनं ऑनसाइडला खेळलेला फटका. तो चेंडूवर जगदीश आपल्याला वेगानं जाताना पाहायला मिळतील आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती बिनबाद 8. समीकरण बदललं जाईल. 23 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. जवाब क्रिकेट याच्या दिवसात देखील आपण धर्मवीर चषक 2022च्या या 28व्या पर्वामध्ये बघतोय. या षटकातला पुढचा चेंडू. आपल्याला स्टँड बघा. पुन्हा भिरकावून दिलाय जगदीश. 20 चेंडू खाली कोणतीही चुकी करणार नाहीयेत आणि
8 या सांघिक धावसंख्येवर पहिला झटका राजे बॉईज संघाला सौरभच्या रूपानं बसताना दिसून येईल. या पद्धतीचा दबाव तुम्हाला क्रिएट करावा लागेल, या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्याच्या अगोदर त्याच्या विरुद्ध आक्रमण करून त्याला लवकरात लवकर तंबूच्या दिशेचा प्रवास करण्यासाठी भाग पाडणं हे मात्र तुमच्या पुनरागमनाचं सूत्र असणार आहे. हे सूत्र तुम्हाला जमलं ना, हे समीकरण तुम्हाला सोडवता आलं ना, की निश्चितपणानं त्या समीकरणाच्या अंती तुम्हाला जे हवंय ते बाकी उरणार आहे. परंतु या समीकरणामध्ये तुम्ही जर फेल गेलात, तुम्ही जर तुमचा संघर्ष तोकडा पडला, तर मग मात्र तुम्हाला पराभव निश्चितपणे स्वीकारावा लागेल. या षटकातला पुढचा चेंडू सचिन बॉलिंग मार्कवर. यावेळेला पुन्हा वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण जर आपण ऑन स्क्रीन बॅट्समनला पाहिलं तर चेंडूवर नजर नाहीये. अंदाधुंदी फटका आणि कोणत्याही प्रकारची एकाग्रता खेळपट्टीच्या आत आपल्याला फलंदाजाकडनं पाहायला मिळत नाही. प्रत्येक चेंडू फक्त मला टोलवायचा आहे, त्यावर प्रहार करायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या फलंदाजीला साकारत असाल तर निश्चितपणानं तुम्हाला हवं त्या इच्छित स्थळापर्यंत तुमच्या संघाला तुम्ही नेऊ शकणार नाही आहात. या षटकातला पुढचा चेंडू लाजवाब गोलंदाजी या दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळते ती पुणे संघाकडनं. ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. मगापासून आपल्याला स्लो वन बॉल पाहायला मिळत होते, संत गतीचे चेंडू पाहायला मिळत होते, परंतु त्यानंतर सचिन एक वेगवान चेंडू सचिनच्या माध्यमातून हाताळला गेला आणि तेज तर्रार या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केली आहे. लाजवाब गोलंदाजी. या षटकात पुन्हा अकोट टप्प्याचा बेरकावून दिलाय, परंतु जगदीश विशेष क्षेत्ररक्षक अभेद्य भिंतीसारखा तिथे आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्रत्येक चेंडूनुसार आता मात्र आत्मविश्वास वाढताना दिसून येतोय पुणे संघाचा. हे जो आत्मविश्वासाचा भरणा आहे ना, तो खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो आणि त्याच सकारात्मक ऊर्जेला खतपाणी घालण्याचं काम या वेळेला पुणे संघाकडनं होताना दिसेल. संघाची धावसंख्या धावफलकावर केवळ लगावली गेली आहे 9. या षटकातला षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू टप्पा खर्रा बिरकवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जाईल नॉन स्टॉप फर्रार सीमा पार चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 1313. एकावर 13 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 18 चेंडू 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा. निश्चितपणानं सचिन विचार करत असेल की पहिल्या 5 चेंडूंमध्ये 1 गडी बाद करताना केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. 4 चौकारानं या शेवटच्या चौकारानं देखील काही फरक पडला नाहीये, परंतु जर तीच पद्धतीने गोलंदाजी झाली असती, डॉट किंवा सिंगल आली असती, तर निश्चित पद्धतीने आपल्याला पुढच्या 18 चेंडूंमध्ये आणखी एक्स्ट्रा धावा शिल्लक राहायला पाहायला मिळाल्या असत्या. 18 चेंडू आणि 26 धावा, जवळपास 9ची सरासरी राखावी लागेल जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल राजे बॉईज या संघाला. सुरुवातीची 2ही षटकं कर्णधाराच्या मनाजोगती पडलेली पाहायला मिळतील, कारण समीरनं पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये खर्च केल्या केवळ 7 धावा. त्यानंतर सचिनला पाचारित केलं, त्यानं खर्च केल्या केवळ 6 धावा आणि गडी बाद केला 1. ज्या पद्धतीनं इकॉनॉमिकल बॉलिंग असायला हवी तीच बॉलिंग या वेळेला आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र पुणे संघाच्या गोलंदाजाकडनं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पुणे संघ यावेळेला बॉलिंग मार्कवर स्वतः संघ मालक गणेश. फर्स्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर. 26 धावांची गरज अजूनही. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा चेंडूवर कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळला नरेश ठाकरे.
तिथं शेवटच्या क्षणाला प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते मात्र राजे बॉईज या संघाला. हे एका धावेनं राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 1 for 14 एकावर 4 14 धावा. कमालीची बॉलिंग हे विश्लेषण यासाठी करावं लागतंय कारण 39 धावांचं रक्षण करत असताना मोठे फटके खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची नामी संधी पुणे संघाच्या गोलंदाजांकडून नाही. यावेळेला फेकण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनला फॉलो करण्याच्या नादामध्ये आउट ऑफ लेग स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळाली. परिणामस्वरूपी पंच हेमंत शेट्टी दंडित करतील आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. ते अतिरिक्त स्वरूपामध्ये बोनसच्या रूपात ही भेट मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 15. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 17 चेंडू आणि 24 धाबा. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश, स्ट्राईकला असेल बॅट्समन अक्षय. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, वन्स अगेन अवे फ्रॉम बॉडी. बॅट्समनच्या रडार पासून चेंडूला दूर ठेवलं जातंय आणि आक्रमण करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो खारीज केला जातोय ते पुणे संघाकडनं. लाजवाब बॉलिंग. 39 धावा डिफेंड करत असताना या प्रकारचा संघर्ष करायला लावणं यातच सगळं काही तुमचा विजय निश्चित. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला स्लो 1 बॉल, चेंज ऑफ पेस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो आणि पुन्हा वारंवार जर त्या चेंडूच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत असू तर टायमिंग साधणं गरजेचं आहे आणि ते साधण्यामध्ये कुठेतरी राजे बॉईज संघाचा हा फलंदाज आपल्याला असफल ठरतोय. 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. फुल टॉस बॉल, त्यावरही समाचार घेता आला नाहीये. प्रेशर क्रिएट केलं जाते. गच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या वेळेला सुमार दर्जा आणि जिथे 1 धाव प्राप्त झाली असते तिथं मात्र 2 धावा प्राप्त होतील आणि या 2 धावांनी राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर 17 एकावर 7 17 धावा. अजूनही या तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल ती मात्र राजे बॉईज या संघाला विजय होण्यासाठी. 14 चेंडू आणि 22 धावा. जर हे 2 चेंडू गणेशच्या माध्यमातून निर्धाव आले तर निश्चितपणाने या मॅचवर एक वेगळ्या प्रकारची मजबूत पकड पाहायला मिळेल पुणे संघाची. या षटकाला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा भिरकावून दिले. ऑन साईडला क्षेत्ररक्षक जगदीश होते तिथे मात्र तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो, मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान पंचांचं बोट आकाशात आणि धावबादच्या स्वरूपात हा दुसरा झटका राजे बॉईज या संघाला. आता खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज होती. माहीत होतं वेगवान थ्रो करणारा क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याच्याकडनं मिस्टेक होणार नाही असं नाव जगदीश विषय आहे. ही डबल म्हणजे दुसरी धाव घेण्याचा निर्णय हा योग्य होता की अयोग्य होता. आता जे काही घडलंय त्या सगळ्या विचारांवर कारणमीमांसा ही मात्र आपल्याला डगआउटमध्ये गेल्यानंतर पेव्हिलियनमध्ये करावी लागेल. तुर्तास 1च धाव प्राप्त होईल आणि या एका धावेनं राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल. 18 एकावर 8 18 धावा आणि विजयासाठी अजूनही 13 चेंडू 21 धावांची गरज. लाजवाब बॉलिंग. पहिलं षटक समीरनं हाताळलं, केवळ 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक सचिननं हाताळलं, केवळ 6 धावा खर्च केल्या आणि आता मात्र षटक क्रमांक 3 गणेशच्या माध्यमातून हाताळलं जातंय. चेंडू झालेत 5 आणि खर्च केल्या धावा देखील 5. या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण आता आस्किंग रन रेट राजे बॉईज संघासमोरचा वाढताना दिसतोय. एक वेगळ्या प्रकारचा दबाव निश्चितपणे राजे बॉईज संघाच्या फलंदाजांवर जाणवतोय आणि त्याचाच परिपाक आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मागच्या मॅचमध्ये गेम फिनिशरची, गेम चेंजरची भूमिका बजावलेला, उत्तुंग षटकारांच्या बळावर समोरच्या संघाला पराभवाचं पाणी प्यायला भाग पाडणारा फलंदाज राजेश मडके याची भूमिका नेहमी सातत्यानं राहिल्या. एक स्फोटक फलंदाज आज देखील आहे. तंत्रशुद्ध बॅट्समन म्हणून देखील मानला जातो. म्हणजे संयमता आणि आक्रमकता या दोनही गोष्टींचं मिश्रण अगदी योग्य रीतीने करण्याची कला या फलंदाजाकडे आहे. 12 चेंडू 13 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. लास्ट बॉल केलं गेलं अवे फ्रॉम बॉडी. पुढा लाईन मिस होईल, लाईन चेक केली गेली आहे आणि पंच हेमंत शेट्टी यांच्या हात समांतर रेषेमध्ये वाईटचा इशारा करताना आपल्याला दिसून येतील. संघाची धावसंख्या 19 आणि विजयासाठी 13 चेंडू 20 धावांची गरज. या पद्धतीच्या अतिरिक्त स्वरूपाचे चेंडू मात्र हाताळणं घातक ठरेल पुणे संघाला. यावेळेला फुल टॉस बॉल. राजेश मेडके का मानला जातो गेम फिनिशर, का समजलं जातो गेम चेंजर, याचं उत्तर आलंय षटकार. इट्स ह्यूज बिग सिक्सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली 25-25. 2 5 25 धावा आणि विजयासाठी 12 चेंडू 14 धावांची गरज. 7ची सरासरी राखावी लागेल.
मी मगाशीच म्हटलं होतं की हा शेवटचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. या शेवटचा चेंडू जर डॉट आला तर निश्चितपणानं 10च्या सरासरीपर्यंत वाट बघावी लागली असती ती समोरचा संघ राजू बॉईज संघाला. परंतु राजेश मडकेचं खेळपट्टीवर उतरणं आणि त्यानंतर या मॅचच्या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार येणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं आपल्या संघाचा देखील आत्मविश्वास वाढवतात आणि समोर खेळत असलेल्या गोलंदाजांच्या आत्मविश्वासाला खच्चीकरण करण्याचं काम करतात. 12 चेंडू 14 धावा. मॅचला सुरुवात करायची आहे. पुणे संघ चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज समीर ना बॉलिंग मार्कवर गोलंदाज समीर. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. निश्चितपणानं समीरच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय, ज्याच्या माध्यमातून मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र समीरला जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर जास्तीत जास्त 4 इतक्याच धावा खर्च कराव्या लागतील आणि शेवटच्या षटकामध्ये 8 ते 10 धावा वाचवणं गरजेचं असेल. स्ट्राईकला असेल बॅट्समन शिवाजी, नॉन स्ट्राईकला राजेश, स्ट्राईकला शिवाजी. सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत 10 धावा वैयक्तिक धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज. 12 चेंडू 14 धावा. हा संघर्ष मात्र कोणत्या शिगेला पोहोचेल बघूया. चौथ्या षटकातला हा पहिला चेंडू. शिवाजी स्ट्राईकला. यावर पहिल्या चेंडूवर गडाघाती आघात केला जातोय. प्रहार. चेंडू सीमा पार. संघर्षमय षटकार. या 6 धावा समीकरण पूर्णपणे बदलताना परावर्तित होईल. सामन्याचा कल देखील, ते पारडं देखील अधिक प्रमाणात यावेळेला राजेबॉईज संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल, कारण समीकरण बदलले गेले. विजयासाठी आता मात्र 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. संघाची धावसंख्या धाव फलकावर 31. विजयासाठी 11 चेंडू 8 धावा. वेलकम टू 6. पहिल्या चेंडूवर झाले आदरातिथ्य पाहुणचार आणि स्वागत. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एक धावांच्या दिशेने भिरकावला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव घेण्याच्या नादामध्ये गडी होईल बाद. होईल धाव बाद. परतावं लागेल शिवाजीला माघारी. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिरावलेली. समीकरण आता मात्र 10 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. हा जर पहिल्या चेंडूवरचा षटकार जर आला नसता तर निश्चितपणानं या मॅच मध्ये अजूनही दमदाररित्या उभं राहता आलं असतं. परंतु जर आणि तर या संकल्पनेमध्ये आपण त्याला तोलू शकत नाही. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू आलाय फॉर द रनआउट. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला स्वतः कुणालजी पेंडकर सर आणि सामनाधिकारीच्या भूमिकेमध्ये मुन्ना पठाण सर यावेळेला आपल्या कंट्रोल रूम मध्ये पाहायला मिळतील, समालोचनी कक्षामध्ये पाहायला मिळतील. निश्चितपणानं कौतुक करावं लागेल ते ठुणे संघाचं. शेवटपर्यंत जिद्द सोडली नाहीये. 39 धावा डिफेंड करायच्या होत्या. माफक धावांच्या आव्हानाचं रक्षण करायचं होतं, तरी देखील समोरच्या संघाला झुंजायला भाग पाडलंय. एक चांगला संघर्षाचा लढा दिला गेलाय आणि याही वेळेला अजूनही मॅच मध्ये ते जिवंत आहेत. याही वेळेला या मॅच मधला आपला जो काही हक्क आहे, जी काय आपली दावेदारी आहे, ती मात्र आम्ही सोडलेली नाही आहे. हे प्रत्येक चेंडूवर प्रत्येक षटकामध्ये अगदी रोखठोकपणे अगदी ठणकावून पुणे संघाकडनं सांगितलं जातं आणि त्याचा परिपाक आपण पाहायला मिळतोय. तिसरं षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ असताना देखील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, षटकार आलाय, तरी देखील जो एक आत्मविश्वास निश्चितपणे जाणवतोय ना, त्याच आत्मविश्वासाच्या बळावर अजूनही या मॅच मध्ये जिवंत ठेवण्याच्या, जिवंत राहण्याच्या अशा आकांक्षा मात्र कायमस्वरूपी पल्लवीत आपल्याला पाहायला मिळतात. तिसरे पंच यावेळेला निर्णयाची पडताळणी करतील मुन्ना पठाण सर, कुणालजी पेंडकर सर, त्याचबरोबर लाईव्हमन ओमकार सावंत. ओके, बॅट्समन इज सेफ. ही असेल एक धाव. नॉट आउट. आणि आता मात्र समीकरण बदललं जाईल. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-2-32. 3 ओव्हर 2 32 धावा. विजयासाठी 10 चेंडू आणि 7 धावांची असेल गरज. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन समीर आणि समीरला सामना करावा लागेल समोर फलंदाज राजेश मडके यांचा. गेम चेंजर, गेम फिनिशर, टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. पाहूया हे द्वंद्व
यावेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो यशस्वी झालाय. त्यावर डायरेक्ट हिट केलं गेलं, पण निश्चितपणानं बॅट्समन क्रीज आपल्याला पाहायला मिळेल. अगोदरच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव प्राप्त होईल. या एका धावेनं राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-3-33 3 33 धावा. आणि आता मात्र समीकरण बदललं जाईल. 9 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज असेल. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक सन 2022 28वे हे पर्व, आणि या पर्वामध्ये आज आपण डे नाईटचं सत्र देखील आजपासून सुरू होत आहे. क्रिकेटच्या मनमुराद आनंदाला प्राप्त करण्यासाठी शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, शहापूर शिवसेनेचा बुलंद आणि घणाघाती आवाज, शहापूर शिवसेनेचं स्वाभिमानी अभिमानी कर्तृत्ववान नेतृत्व माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या सुरेख आयोजनातून साकार होणारी ही स्पर्धा धर्मवीर चषक 2022. यावेळेला प्रार करण्याचा प्रयत्न, फटका चुकलाय, मिस टायमिंग शॉट आणि क्षेत्ररक्षकही कॅच पासून मुकलाय. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं राजे बॉईज शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-4-34 3 34 धावा. समीकरण बदललं जाईल. 8 चेंडू आणि विजयाकरता 5 धावांची गरज. समीर मात्र विचार करत असेल की जोपर्यंत या संपूर्ण गोलंदाजीमध्ये माझ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळणार नाही तोपर्यंत पुनरागमनाचे दरवाजे मात्र उघडले जाणार नाहीत. यावेळेला राजेश मडके स्टेप आउट करून चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्या घराच्या समोर जे खुर्च्या टाकून बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना भाईंकडनं सूचना आलेली आहे की आपण त्या खुर्च्या काढून तिकडे बाहेर बसायचं, कारण तिथनं बाउंड्री आहे. मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे. हा वेळेला एक सुंदर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं राजे बॉईज या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 36-36 3 6 36 धावा. समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची असेल गरज. आता विचार करत असतील नेमकं आपलं चुकलं कुठे. चुकलं ज्या वेळेला पहिल्याच चेंडूवर म्हणजे सेकंड बॉल, या इनिंगच्या सेकंड बॉलवर लॉंग ऑफ रिझर्व मध्ये तैनात असलेला तुमचा जो क्षेत्ररक्षक होता अरुणच्या माध्यमातून ज्या 4 धावा गेल्यात ना त्या मात्र निश्चितपणानं पुणे संघाला महागात पडल्यात. तुम्हाला विचार करायचा असेल तर या गोष्टीचा विचार करा. त्यानंतर विचार करायचा असेल तर मग ज्या पद्धतीनं बॉलिंग हाताळली गणेश यांनी आणि जवळपास 2 एक्स्ट्रा रन तिथे मात्र तुम्ही खर्च केल्या. 4+2 म्हणजे 4+2 त्या 6 धावा मागात आहेत आणि आता मात्र विजयासाठी 3 धावांचं लक्ष बाकी आहे. 6 चेंडू 3 धावांची असेल गरज. बॉलिंग मार्कवर पुणे संघाकडून गोलंदाज येईल हर्षल. 6 चेंडू आणि 3 धावा. खऱ्या अर्थानं जर हर्षलला हिरो बनायचं असेल तर निश्चित या मॅच मध्ये संघाला विजय संपादित व्हावा. संघाला विजय संपादन करण्यासाठी या 3 धावा डिफेंड करता येतील का? कारण आज जर या 3 धावा डिफेंड केल्या ना तर निश्चितपणानं पुणे संघासाठी हा फायनल जिंकल्यापेक्षाही जास्त मोठा आनंद असेल. आणि हर्षलला ती कमाल करता येईल का? फिल्डिंग सजवली जाते तर 38 सर्कलच्या आतमध्ये हे जाळं विणलं जाते. 6 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईकला असेल सलामीला आलेला फलंदाज शिवाजी. 6 चेंडू 3 धावा. बॉलिंग मार्कवर असेल हर्षल. यावेळेला सांगावं लागेल जे अशक्य वाटतंय ना ते शक्य करून दाखवायचं मला. जे कठीण वाटतंय ना ते सहज सोपं आणि सुलभ करून दाखवायचं मला. ज्याची भीती इतरांना वाटतीये तिथं मात्र धाडसाचं कर्तृत्व निर्माण करून दाखवायचं मला. सगळ्यांना वाटतो जिथं माझा पराभव होईल तिथं मात्र मला विजय साकार करून दाखवायचंय मला. खचलो वाटतंय ना तिथं उभा राहावं लागेल मला. आणि त्याचा परिपाक ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन बाहेर निघालाय. चेंडू अवे फ्रॉम बॉडी. कलात्मक गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. पाच चेंडू आणि आता विजयाकरता 3 धावांची गरज. मी म्हटलं होतं आयुष्यातला सर्वोत्तम खेळ मात्र साकार आणि सादर करावा लागेल गोलंदाज हर्षल याला. 5 चेंडू 3 धावा. या षटकातला पुढचा चेंडू काजाचा टोका चुकला जाईल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. मॅच मधल्या अशा आकांक्षा प्रफुल्लित केल्या गेल्यात
पल्लवित केल्या गेल्यात. आणि मी म्हटलं होतं हा सामना विजयी करण्यासाठी आपलं योगदान जर आज हर्षलनं दिलं तर ठुणेच्या इतिहासामध्ये आपलं नाव नक्कीच सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल, कोरलं जाईल. आणि हिरो बनण्याची ही संधी मात्र यावेळेला त्या संधीचं सोनं करावं लागेल. 4 चेंडू विजयाकरता 3 धावांची गरज. सुरुवातीचे 2ही चेंडू डॉट झाले आहेत. दर्पण असेल शिवाजीवर. या षटकातला 3रा चेंडू. यावेळेला बॅकआउटचा वापर केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्यांना डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल ते राजे बॉईज संघाला. समीकरण बदललं जाईल. 3 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. हर्षल ज्या पद्धतीनं सुरुवातीचे 3 चेंडू हाताळले आहेत अगदी त्याच लाईन लेंथवर बॉलिंग करावी लागेल. पण आता परिस्थिती वेगळी आहे. समोर राजेश मडके. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्यांना जगदीश विषय फंबल होतील. आणि या विजयी चौकारासह अतिशय संघर्षमय विजय प्रस्थापित केलाय, स्थापन केलाय, निर्माण केलाय, संपादित केलाय तो मात्र राजे बॉईज शहापूर या संघानं. पण मनापासून कौतुक करावं लागेल ते म्हणजेच पुणे 11 या संघाचं. 39 धावांचं रक्षण करत असताना समोरच्या संघाला शेवटच्या षटकापर्यंत झुंजवणं कमालीची गोलंदाजी. यापुढील होणारा सामना शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष एनपी स्पोर्ट्स शहापूर. गेरसे संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला मात्र पहिल्यांदा गोलंदाजीसाठी निमंत्रित केलं. एक बिग फाईट आजच्या दिवसातली आपल्याला आणखी एकदा पाहायला मिळेल.